विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्ष, माढा विधानसभा मतदारसंघ। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। उजनी आणि बीड धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला असून पंढरपूर नगर परिषदेने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। सध्या उजनी धरणातून 75,000 क्युसेक तर बीड धरणातून 63,323 क्युसेक असा एकूण तब्बल 1,38,323 क्युसेक पाण्याचा प्रचंड विसर्ग भीमा नदीत सुरू आहे। धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पंढरपूर आणि नीरा नरसिंहपूर येथे भीमा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। सुदैवाने पाण्याची पातळी अद्याप इशारा पातळीच्या खाली असली तरी पाण्याचा विसर्ग वेगाने वाढत आहे। आज 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार पंढरपूर येथील भीमा नदीचा जलस्तर 441.55 मीटरवर पोहोचलाय। सध्या नदीपात्रातून 63,920 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पंढरपूरमध्ये नदीची इशारा पातळी 443 मीटर तर धोका पातळी 445.40 मीटर आहे। सध्या पाणी इशारा पातळीपेक्षा खाली असले तरी प्रशासनाकडून नदीकाठच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। दुसरीकडे नीरा नरसिंहपूर येथे भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर पाण्याचा प्रवाह अधिक वेगाने झाला आहे। नीरा नरसिंहपूर येथे भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर पाण्याचा प्रवाह अधिक वेगवान झाला आहे। सकाळी 9च्या नोंदीनुसार येथे भीमा नदीचा एकूण विसर्ग तब्बल 96,557 क्युसेक इतका नोंदवला गेला आहे। येथील जलस्तर 454.17 मीटरवर आहे। नीरा नरसिंहपूरची इशारा पातळी 458.40 मीटर तर धोका पातळी 459.3 मीटर आहे। प्रशासनाने हे देखील स्पष्ट केले आहे की आवश्यकतेनुसार या विसर्गामध्ये भविष्यात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे।